विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. तुमचे कष्ट दिसतायत. प्रचंड कष्ट तुम्ही घेताय. प्रचंड. एवढा मन लावून तुम्ही अभ्यास करताय. दिवसभर एका ठिकाणी बसून. हां, ब्रेक घेताय मला माहिती आहे. पण दिवसभर बसताय ना एका ठिकाणी तुम्ही. करताय ना अभ्यास. मग हे करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा. हे जे तुमचे कष्ट आहेत ना, कधीही वाया जाणार नाहीत. तुम्ही रिझल्टची अपेक्षा म्हणजे मला काय म्हणायचंय, की माझा रिझल्ट कसा लागेल? पेपर सोपा जाईल का? हे काय असले विचार मनात कधीच आणू नका. तुमचे प्रामाणिक कष्ट तुम्हाला आयुष्यात नक्कीच उपयोगी पडणार कुठे ना कुठेतरी म्हणूया आपण. नक्कीच म्हणूया आपण. आणि रिझल्ट तर चांगला लागणारच आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय? सगळ्यात महत्त्वाचं कुठली गोष्ट आहे? त्यात एवढं कष्ट घेता ना तुम्ही, तर स्वतःमध्ये थोडासा बदल करा ना. मग बदल काय करायचा आहे? तुमच्या डोक्यातून ना, ही जाऊ दे बाजूला. काय लिहिलंय मी? सब्जेक्ट. हे पण डोक्यातून काढून टाका. काय सांगा? ट्विक. करायचंय काय? तर फोकस सगळा ठेवायचा आहे कन्सेप्टवर. हा बदल मला या व्हिडिओ बघितल्यानंतर झालाच पाहिजे तुमच्यात. आता पालक वही आणि पेन घेऊन बसा. कारण पालक तर 100% व्हिडिओ बघतात माझा. मला माहिती आहे. जे पालक मला भेटायला येतात ना, ते सांगतात, की तुमचा प्रत्येक व्हिडिओ आम्ही बघतो. तर मी तुम्हाला बोललोय एका स्टुडंटला भेटायला गेलो होतो, तर त्याचा लहान भाऊ सुद्धा माझा व्हिडिओ बघतो. पण तुम्ही बघणं गरजेचं आहे. तुम्ही आता 12th मध्ये आहात ना, तुम्हाला सीईटीची एक्झाम द्यायची आहे ना, तर हे जर बघितलं, हे जर समजून घेतलं, तर लाईफचं टर्निंग पॉइंट ठरणार आहे. बरं असं मी काय सांगणार आहे? सांगतो. आता मग अभ्यासाला बसणार आहे. आज मला स्ट्रक्चर ऑफ एटम घ्यायचा आहे. ओके. मग आता स्ट्रक्चर ऑफ एटम मी जेव्हा कंप्लीट करणार आहे स्टडी, त्याचा उपयोग मला कुठं-कुठं होणार आहे. पण थांबा ना, स्ट्रक्चर ऑफ एटम केमिस्ट्रीमध्ये पण आहे. स्ट्रक्चर ऑफ एटम मॉलिक्युल्स न्यूक्लिया फिजिक्समध्ये पण आहे. ओके. बरं ह्याच्यात तुम्ही सगळा स्ट्रक्चर ऑफ एटम म्हणलं की सगळं आलं. प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन, आयसोटोन आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस सगळ्या छोट्या-छोट्या कन्सेप्ट आहेत. बरोबर आहे. अरे याचा उपयोग जिथं प्रोटॉन, जिथं इलेक्ट्रॉन तिथं तुम्हाला लागणारच आहे. बरं, ही तर सगळ्यात महत्वाचं. 11th स्टँडर्डचा आत्ता करायला घ्या सुरुवातीला आणि तुमच्या एक लक्षात येईल, की 11th स्टँडर्डचं स्ट्रक्चर ऑफ एटम फिनिश करत असतानाच त्यात लायमन, बाल्मर, पास्चन, ब्रॅकेट, फंड सीरीज ह्या सगळ्या गोष्टी आहेत, की ज्या 12th मध्ये आहेत. ओके. बोहोर्स फॉर्म्युला 11th मध्ये आहे, जो 12th मध्ये आहे. आता मी सांगतो 11th मध्ये आणखीन कशाची गरज लागणार आहे मला? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. मग ऑब्व्हियसली ती जर मी कन्सेप्ट क्लिअर केली, ऑफ बाऊ प्रिन्सिपल, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, तर त्याचा उपयोग मला मॅग्नेटिक मोमेंट काढताना होणार की नाही हे मला सांगा. एन इंटू ब्रॅकेट एन प्लस टू होणारं, होणारं. तुम्हाला ॲटॉमिक नंबर दिल्यानंतर व्हॅलेन्स शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन कळालं डी ऑर्बिटलमध्ये. नंतर तुम्ही हंट्स रूल अप्लाय केल्यानंतर एनची व्हॅल्यू मिळणार अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आणि ते एकदा मिळालं तुम्हाला, की मग तुम्हाला हा फॉर्म्युला वापरता येईल की नाही. दुसरी गोष्ट स्टॅबिलिटी. डी ऑर्बिटल इज मोस्ट स्टेबल व्हेन इट इज एम्प्टी, हाल्फ फिल्ड किंवा कंप्लीटली फिल्ड. हे सुद्धा ट्रान्झिशन इनर ट्रान्झिशन मध्येच आहे. म्हणजे तुम्ही स्ट्रक्चर ऑफ एटम करताय त्याचा उपयोग दुसऱ्या ठिकाणी होतोय. आता समजून घ्या. एटॉमिक स्ट्रक्चर करत असताना एटॉमिक नंबर वगैरे सगळ्यांच्या लक्षात राहतील. त्याचा उपयोग नक्की इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये सुद्धा होईल. रिडॉक्स रिएक्शन मध्ये सुद्धा होईल. म्हणजे तुम्हाला बदल हाच करायचा की मी ही कन्सेप्ट एवढी क्लिअर करणार आहे, मग त्याच्यावर बेस्ड कुठेही क्वेशन येऊ दे, मला तो जमणारच, एवढा कॉन्फिडन्स तुम्हाला पाहिजे. बरं, आता काय आहे माहितीये का, सर कन्सेप्ट केली मी, ठीक आहे, मग मस्तच, छानच. ओके, मी तुम्हाला सांगतो खूपच छान. आणि मी एक स्टुडंट कालच मी एका स्टुडंटच्या नोट्स बघितल्या. एक्स्ट्राऑर्डिनरी नोट्स होत्या. एक्स्ट्राऑर्डिनरी. ओके, पटापट रिव्हिजन होत होते. लेक्चर्स पुन्हा बघायची गरज नव्हती. हेच तर मला अपेक्षित होतं. पण त्या स्टुडंटनं टेस्ट किती वर्षभरात दिल्या? तर भोपळा. मग काहीही उपयोग नाही आहे हार्डवर्कचा हेही लक्षात ठेवायचं. मग आता तुम्ही आपल्या ॲप्लिकेशनवरती आज स्ट्रक्चर ऑफ एटम आत्ता घेणार आहे. मी तुम्हाला सांगतो 2-3 तासांनी दुसरा व्हिडिओ पण तुम्हाला मिळेल. पण तोपर्यंत स्ट्रक्चर ऑफ एटम 11th स्टँडर्डचा फिनिश व्हायला पाहिजे. ओके. डी सोल्युशन तुम्हाला तो क्लिअर व्हायला पाहिजे. आणि मग संध्याकाळी 10च प्रश्नांची टेस्ट देऊया ना आपण. मी टेस्ट पण तुम्हाला छोट्या देतोय. बघा, टेस्ट सर तुम्ही 20 प्रश्न विचारा, 30 प्रश्न विचारा, असे पण काही मुलं म्हणतात मला. छोट्याशा टॉपिकवर 20-30 प्रश्न विचारून चालणार नाहीये. त्या टेस्टला पण मला तुम्हाला कमी वेळ द्यायचा आहे. 10 प्रश्न 15 मिनिटाची टेस्ट. हां, बघता होऊन जाईल टेस्ट लक्षात घ्या. म्हणजे टेस्टला तुमचा जास्त वेळ मी घेणार नाहीये. पण टेस्ट ही द्यावीच लागेल. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं प्रचंड कष्ट घेताय. पण टेस्ट नाही देत.
मग काय उपयोग नाहीये लक्षात घ्या. टेस्ट द्यायचीच आहे तुम्हाला. फुल लेंथ टेस्टला कधीही घाबरायचं नाहीये लक्षात घ्या. बरं आता पहिला पॉइंट मी क्लिअर केला. कुठला? कन्सेप्ट. कन्सेप्ट क्लिअर करायचे, फॉर्म्युल्याची लिस्ट तयार करायची, फॉर्म्युले परत-परत रिवाईज करायचे हे लक्षात घ्या. आता दुसरी कुठली गोष्ट मला सांगायची आहे तुम्हाला? तर आत्ता जस्ट सांगितलं मी. आता मी टॉपिकचं नाव लिहिणार नाही, पण सांगता येईल तुम्हाला कुठला टॉपिक आहे? थर्मोडायनामिक्स, केमिकल थर्मोडायनामिक्स, फिजिक्समध्ये पण थर्मोडायनामिक्स आहे. स्ट्रक्चर ऑफ एटम इकडं पण आहे, तिकडं पण आहे. तुमच्या लक्षात आलं असेल. मग सेमीकंडक्टर 11th-12th मध्ये आहे. ओके. इलेक्ट्रोस्टॅटिक 11th-12th मध्ये आहे. कॉमन असे पॉइंट्स आहेत. एकमेकांशी टॉपिक रिलेटेड आहेत. मग हे कन्सेप्च्युअल केल्याशिवाय होणार नाही. बरं, आता मुद्दा असा आहे, की हे ठीक आहे हो. चला आज मी तुम्हाला परत आजचं टार्गेट देतो, की आज दुपारी लॉजिक घ्या. दुपारी जरा कंटाळा येतो त्यावेळेस मॅथ्स करायला बरं वाटेल ना. ओके. स्ट्रक्चर ऑफ एटम 11th स्टँडर्डचा आत्ता घेऊन टाका. ओके. सेमी कंडक्टर पण दुपारी फिनिश करा 11th स्टँडर्डचा. हे झाल्यानंतर दुपारपर्यंत तुम्हाला व्हेक्टर मिळणार आहे आणि व्हेक्टर मी तुम्हाला दुसरा पार्ट प्रोव्हाईड करणार आहे बरं का दुपारी. मग व्हेक्टर डेली करा ना काही दिवस. अरे कॉन्फिडन्स वाढवा. आता बघा, आणखीन एक तुम्हाला स्वतःत बदल करायचा आहे, की अवघड टॉपिक आहेत. त्याची वाटते तुम्हाला भीती आणि त्या भीतीमुळं तुम्ही सोपे टॉपिक सुद्धा करत नाहीये. हो, वेक्टर सगळ्यात ईझी टॉपिक आहे. सगळ्यात ईझी टॉपिक आहे वेक्टर लक्षात घ्या. आता माझं टार्गेट तर फिक्स आहे. माझं एकच टार्गेट आहे, की ऑर्गॅनिक करून घ्यायचे तुमच्याकडून. वेक्टर करून घ्यायचे. रोज मला ॲप्लिकेशनमध्ये व्हिडिओ द्यायचे आणि सगळ्यात महत्त्वाचं, तर सगळ्यांनीच काय कोर्स पर्चेस केलाय का? नाही मला माहिती आहे. पण YouTubeवर थोडं सर्च करा ना. तुम्हाला वेक्टर पी-वाय-क्यूज तरी तुम्हाला व्हिडिओज मिळून जातील आणि सगळ्यात महत्त्वाचं YouTubeवर तुम्ही अभ्यास करत असताना नुसतं लेक्चर्स बघू नका. प्लीज तुम्ही सोडवा प्रॉब्लेम. तुम्ही प्रॉब्लेम सोडवा हे लक्षात घ्या. ते केल्याशिवाय नाही होणार. प्रॅक्टिस केल्याशिवाय तुम्हाला कुठं चुकतंय हे कळणारच नाहीये तुम्हाला. आता मी माझ्यातला बदल तुम्हाला सांगतो. ओके. कदाचित बरीचशी मुलं रिलेट करू शकतील म्हणूया. मी अगदी 10वी पर्यंत 12वी पर्यंत पाठांतर करायचो जोरात. म्हणजे घरात मी अभ्यासाला बसलो की नाही डिस्टर्बन्स कोणी करायचं नाही. माझाच आवाज सगळ्यात मोठा असणार. म्हणजे मी ते असं पाठ केल्यासारखं ते म्हणतो ना काहीतरी पठण, पाठ, रट्टा मारणे ह्या गोष्टी मी करत होतो. ओके. इंजिनिअरिंगला गेल्यानंतर मला पहिला धक्का बसला, की आता अभ्यास मी करू तरी कसा? कारण रूम पार्टनर आहे त्याला पण अभ्यास करायचा आहे. स्टडी हॉलमध्ये भयानक शांतता तिथं करता येत नाही. मग काय झाडाखाली बसून कुठे जाऊ का टेरेसवर जाऊ? नाही. मग तिथं माझ्या लक्षात आलं, की आपण आतापर्यंत चुकीचं करत होतो. मी बघितलं माझे चांगले खूप एक्स्ट्राऑर्डिनरी स्टुडंट माझे मित्र होते इंजिनिअरिंगला. खूप हुशार मुलं होती. मग त्यांच्या अभ्यासाची मी पद्धत बघितली. पाठ कोण करत नाहीये. ती कन्सेप्ट समजून स्वतःच लिहितायत लक्षात घ्या. रायटिंग, लिखाण. ओके. हां आणि लिहिल्यानंतर ना ते रिलेट होतं पक्कं. परत विसरत पण नाही. मग नुसती डायग्राम समोर आली की ते लिहू शकतोय आपण. मग इथं पण तेच करायचंय तुम्हाला, की तुम्हाला जेवढी तुम्ही स्वतःहून प्रॅक्टिस कराल, स्वतःहून लिहाल. रेडीमेड नोट्स नको आहेत. आता मी मगाशी नाही का बोललो, काल मी एका स्टुडंटच्या नोट्स बघितल्या, एक्स्ट्राऑर्डिनरी होत्या. मग माझ्याकडं तसा ढीग लागलाय. ओके. मग बनवू का पी-डी-एफ? करू का Telegram ग्रुपवर शेअर? नाही करणार. नाही. तुमच्या स्वतःच्या नोट्स पाहिजेत, सेल्फ नोट्स. मला सांगायचं आहे काय तुम्हाला, की आता ही 15 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, की एका क्लासच्या नोट्स मी बघितल्या बरं का. सिरियसली. आणि त्याच्यावर लिहिलं होतं असं शिक्का मारलं होतं लाल ह्यानं, की आमच्या क्लासचे स्टुडंट असाल तरच वापरा, नाहीतर नापास व्हाल. हे जेव्हा मी बघितलं ना, की क्षणभर मला राग आला. म्हटलं हे सरांचाच विचार चुकीचा आहे. हे असं का करतायत सर? असं नाही सगळ्यांना द्या ना, फायदा होईल ना. जुने विचार होते माझे. पण नंतर जेव्हा मी त्या क्लासमधल्या अतिशय एक्स्ट्राऑर्डिनरी स्टुडंट, सिन्सिअर स्टुडंटशी भेटलो आणि त्याला विचारलं मी, "हे काय असं?" तर तो सांगितला, "सर ह्या नोट्स अशा सिक्वेन्स नसतात." ओके. आणि ते आम्हाला माहीत आहे कुठं काय शिकवलंय, काय सरांनी हिंट दिले त्याप्रमाणे आम्ही लिहिलेलं असतं. जर दुसऱ्या मुलाने ते यूज केलं, तर त्याला ते कळणार सुद्धा नाहीये. मग गोंधळ होणार उलटं म्हणून ते छापलंय तसं प्रिंट मारली किंवा शिक्का मारलाय म्हणूया आपण. मग ठीक आहे, म्हणजे हेतू चांगलाच होता. मला पण तेच तुम्हाला सांगायचंय. लिहा ना तुम्ही, प्रॅक्टिस करा ना, त्याशिवाय होणार नाहीये. मग पहिली गोष्ट टार्गेट तर फिक्स आहे. आज एवढं करायचंय. मी अगोदरच बोललोय हे करायला काही जास्त वेळ लागणार नाहीये. हे करून तुम्हाला ऑर्गॅनिक पण करायचंय. सुट्टी नाही लक्षात घ्या. सुट्टी नाहीये. तुम्हाला पण नाही आणि मला पण नाहीये. ओके. मी तुम्हाला सांगतो व्हेक्टर नंतर माझं एक टार्गेट पण आहे. मला काय करायचंय बघा, की आता ऑर्गॅनिक क्वेशन्स आहेत आपल्याकडे. ओके. मी एक शिफ्ट ओपन करेन आणि त्या शिफ्टमध्ये बघेन ऑर्गॅनिकचे प्रश्न किती आलेत. पण हे 4 दिवसांनी मी करेन. पण त्याच्या अगोदर त्या 4 दिवसात तुम्ही ते सगळे टॉपिक ॲप्लिकेशनवरती आपल्या फ्री आहेत आय-यू-पी-सी नॉमेनक्लेचर बरेचसे व्हिडिओ. शोधा ना ऑर्गॅनिकच्या सेक्शनमध्ये. ते बघा ना, करा ना. आणि मला तुम्हाला काय सांगायचंय,
की तुमचा सगळ्यांचा रिझल्ट चांगला लागणार आहे हे मला माहिती आहे. ओके. पण आता काय ती स्पर्धा आणि काय ती कॉम्पिटिशन त्याचा विचार करायचा नाही. स्वतःशी कॉम्पिटिशन स्वतःला इम्प्रूव्ह करायचं आणि रिझल्ट चांगला लागणार हे मला माहिती आहे. ओके. मग आता फिनिश करायला सुरुवात करा. स्ट्रक्चर ऑफ एटॉम 11th स्टँडर्ड दुपारी संध्याकाळी टेस्ट असणार आहे. 4 नंतर टेस्ट ओपन होतील. ऑल द बेस्ट.